नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग आता एक आपण साडी बघणार आहोत. मी मिशोवरून ती साडी मागवलेली आहे आणि साडी ती विअर पण कशी करायची हे पण बघायचं आहे. फ्रंट म्हणजे जसं आपण पदर असतो, पदर कसा घ्यायचा त्या साडीचा, कारण ट्रान्सपरंट साडी असल्यावर ती विअर करताना खूप प्रॉब्लेम्स येतात आणि ते कोणाला कम्फर्टेबल नाही वाटत. तर ही बघा ग्रे साडी आहे आणि फुल्ली असं ट्रान्सपरंट साडी आहे ही, आणि त्याच्यात गोल्डन असे पट्ट्या आहेत. आणि ही साडी मी मिशोवरून मागवलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी साईटला त्याची स्क्रीनशॉट देतो, तिथून तुम्ही मागवू शकता. त्याच्यावरती कोड वगैरे येतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देते. तर ही साडी बघ खूप छान आहे, बट कसं कम्फर्टेबल प्रत्येकालाच वाटतं असं नाही आहे त्या ट्रान्सपरंट साडीमध्ये. त्यामुळे ही साडी पदर वगैरे सगळं छान होतं. ब्लाऊज पीस आणि साडी एकच म्हणजे हे होतं, त्यात चेंजेस वगैरे काही नव्हतं किंवा कॉन्ट्रास्ट असं काही नव्हतं. आणि फक्त पदराला असे सिक्वेन्ससारखे गोल्डनचेच पट्ट्या दिसत होत्या, बस. अशी ही साडी होती. मग साडी विअर कशी करायची आणि ही ऑर्गेन्झाच मधली साडी आहे आणि साडी वेअर करताना खूप सारे प्रत्येकाला प्रॉब्लेम्स येतात. आणि मेन म्हणजे ही ऑर्गेन्झा साडी असल्यावरती थोडंसं, आणि त्यात ही खूपच ट्रान्सपरंट आहे. तुम्ही बघू शकता, मी दाखवते. ही साडी नेसताना खूप प्रॉब्लेम्स येतात आणि व्यवस्थित पण दिसत नाही, चांगली वाटत नाही कोणाला. त्यामुळे कोण विअर करताना थोडंसं कम्फर्टेबल नसल्यामुळे विअरही करत नाही. फ्रंट लुकला म्हणजे जिथं आपण पदर म्हणतो तिथे पण विअर करताना त्यांना प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे ते विअर करत नाहीत. तर तशाच प्रकारे तुम्ही बघू शकता, खूप छान साडी आहे. मला स्पेशली आवडली आहे साडी, नाही असं नाही आहे, पण ते विअर करताना प्रत्येकाचा प्रॉब्लेम येतोच हा, बरं का. आणि हा व्लॉग लास्टपर्यंत बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तो. मी फुल्ली साडी विअर केलेली आहे, म्हणजे निऱ्या वगैरे जशा नॉर्मल असतात तशाच मी विअर केली आहे. फक्त एवढंच की आपण परकरमध्ये खोचताना व्यवस्थित असं खोचायचे आहेत पेटीकोटमध्ये. आणि हे बघा, ब्लाऊजच्या समोरच्या साईडने जर समोरचे हुक असले तर त्यातून थोडीशी ते पट्टी दिसते. मग ते कसं वन साईडला एकदम लुक बेकार आणि कसं पोट वगैरे असं दिसतं, किंवा आपला ब्लाऊजचा भाग आहे तो तेवढा असा दिसतो. तर जेवढा आपल्याला म्हणजे कम्फर्टेबल वाटेल तसं करायचं आहे. म्हणजे जो पहिला पदर आहे त्याच्यावरती जो खालूनही म्हणजे दुसरा पदर अजून एक जशी प्लेट्स घेतो तशी एक प्लेट्स मोठी अशी घ्यायची, जेणेकरून ब्लाऊजचा जो भाग आहे आपला तो झाकून जाईल. त्यामुळे मग हे बघा तुम्ही, असं मी पूर्ण असं व्यवस्थित म्हणजे प्लेट आहे ती खूप मोठी घेतली आहे, जेणेकरून ते ब्लाऊजचे म्हणजे हुक आणि म्हणजे हुक लावायचे जे असतात काजी आणि बटन, ते प्रॉपरली दिसून नाही येणार. आणि तुम्हाला सुद्धा कुठे फंक्शनला जाताना वगैरे कम्फर्टेबल वाटेल. आणि त्यामुळे साडीवरती पदर घेतल्यामुळे साडी ही थोडीशी इथे निऱ्या ह्याच्यापाशी हातापाशी कमी वाटते. त्यामुळे ती कशी होते, छोटी असल्यामुळे वन साईड पण बरी पडते. एवढं असं म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. जशी वन साईड खूप असल्यावरती कसं कोणाला सावरताना वगैरे परफेक्ट नाही वाटत. त्यामुळे साईडने माझ्या प्लेट्स पण खूप मस्त आल्या होत्या, कारण मी आधी साडी वेअर करून खूप उशीर झालेला होता आणि नंतर मी व्हिडिओ शूट केलेला आहे. त्यामुळे पण खूप मस्त अशी साडी आलेली आहे आणि मला स्पेशल खूप छान वाटली होती ती साडी. आणि मी एकच म्हणजे एक साईडला जरी तुम्हाला पिन करायची असेल तरीसुद्धा खूप छान जसं नेऱ्या करतो तशीच वरती प्लेट्स करून जर तुम्हाला घ्यायची असेल तरीसुद्धा खूप छान वाटते. आणि वन साईड पण याच्यामध्ये खूप छान दिसते, कारण ते कम्फर्टेबल वाटल्यामुळे. मस्त अशी साडी आहे, तुम्ही नक्की बाय करा आणि नक्की घेऊ शकता. थँक्यू. असाच व्लॉग पुढे बघत राहा आणि खूप छान सपोर्ट करा. थँक्यू सो मच.